तुम्ही रोजच्या स्वयंपाकात वापरत असलेली हळद शुद्ध आहे का फक्त पिवळा रंग देणारी भेसळयुक्त हळद आहे, हे आज मी तुम्हाला एका मिनिटाच्या सोप्या टेस्टमध्ये दाखवणार आहे. नमस्कार, मी बालाजी बुंडे, तुमचा स्वतःचा मसाला मॅन्युफॅक्चरर, तुम्हाला शुद्ध आणि भेसळयुक्त हळदीतला फरक दाखवणार आहे. यासाठी मी आता 2 ग्लास पाणी घेतोय. दोन्ही पारदर्शक ग्लास आहेत, जेणे की तुम्हाला यातला फरक प्रत्यक्ष समजेल. एका ग्लासमध्ये मी शुद्ध हळद टाकतोय. लक्ष द्या मित्रांनो, ज्यावेळेस शुद्ध हळद टाकतोय त्यावेळेस तुम्ही पहा, या हळदीचा रंग किंवा या पाण्याचा रंग लगेच पिवळा नाही झालेला. हळद कशी सावकाश खाली जातीये आणि तेच दुसरा मी तुम्हाला भेसळयुक्त हळदीचा प्रात्यक्षिक दाखवतोय. ही भेसळयुक्त हळद आहे. आता ज्यावेळेस आपण भेसळयुक्त हळद टाकली तर ती लगेच खाली जात नाही, ही अडकून बसली इथं. पण ज्यावेळेस आपण त्याला मिक्स करू त्यावेळेस त्याच्या गुठळी झालेली दिसतील तुम्हाला काही, आणि त्याचा कलर बघा तुम्ही. आणि तो मिक्स होणारच नाही. जी भेसळयुक्त हळद असते ती मिक्स नाही होत, त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिकल्स दिसतील आणि त्याचा कलर हा सरळ सरळ ओळखू येतो आपल्याला की ही भेसळयुक्त हळद आहे. आणि त्याच्यामध्ये 100% पार्टिकल असतात. ती पूर्णपणे नैसर्गिक हळदीसारखी, शुद्ध हळदीसारखी कधीही मिक्स नाही होणार. तर तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता दोन्ही हळदीतला फरक. शिवम हळद पावडर आम्ही उच्च प्रतीच्या हळकुंडापासून कोणत्याही प्रकारचे रंग, भेसळ काहीही न करता उच्च प्रकारचे हळकुंडापासून बनवतो. आणि हे बनवत असताना अत्याधुनिक मशीन्सचा वापर केला जातो. कूल ब्लेंडिंग किंवा कूल ग्राइंडिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, ज्याच्याने तुमच्या हळदीची क्वालिटी अतिशय उत्तम राहते. हळद पावडर बनवत असताना तुम्ही जर त्याला जास्त गरम केलं किंवा पल्वरायझेशन मध्ये जास्त गरम केलं तर त्याची नैसर्गिक गुण, जी क्षमता किंवा नैसर्गिक गुण आहेत ते कमी होतात. पण शिवम मध्ये आम्ही कूल ग्राइंडिंग टेक्नॉलॉजी वापरतो, जेणे की हळदीची क्वालिटी ही जशाला तशी राहते आणि तुमच्यापर्यंत आम्ही अतिशय शुद्ध प्रकारची हळद पोहोचवतो. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही आमचा सोशल मीडिया पेज फॉलो करू शकता. धन्यवाद.